आजपर्यंत साम्यवाद जिथे लागू झाला असा एकही सक्सेसफुल देश या जगात नाहीये. साम्यवाद आणण्यासाठी हिंसा होते हे आपण मागच्या भागात बघितलं. तर क्रांती झाली, हिंसा झाली, ते एक वेळ मान्य पण केलं. पण त्याच्यामुळे साम्यवाद हा सक्सेसफुल होणार आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे. साम्यवाद सक्सेसफुल होण्यासाठी ती म्हणजे मानवी स्वभावातले जे सगळ्या वाईट भावना आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजे. पण ते इम्पॉसिबल आहे. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपल्याकडे ज्याला षड्रिपू म्हणतात, की काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर ह्या सगळ्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्या मानवी स्वभावात असतातच असतात. म्हणजे माझं घर त्यांच्या घरापेक्षा चांगलं दिसलं पाहिजे, किंवा मला याच्यापेक्षा चांगले मार्क मिळाले पाहिजे, किंवा मला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या भावना मानवी स्वभावात असतातच. हे ज्यांच्यात नसतात ते फक्त संतच असतात. त्याच्यामुळे जेव्हा सगळ्यांचे एकसारखे घर असतात, मी मेहनत जास्त करतोय, बाजूचा तेवढी मेहनत करत नाहीये, तरी आमच्या दोघांची घर सारखी आहेत, आम्हाला दोघांना सारखेच पैसे मिळतात आहेत. माणूस जास्त हुशार आहे, वाया माणूस कमी हुशार आहे, तरी दोघांचंही काम सारख्याच लेवलचं आहे, दोघांचाही पैसा सारख्याच लेवलचा आहे. एक्सला डेफिनेटली वाईट वाटेलच ना. त्याच्यामुळे मानवी स्वभावासाठी इन्सेंटिव्ह आणि पनिशमेंट या दोन्ही खूप महत्त्वाच्या असतात. नवीन जे रिसर्च आले त्याप्रमाणे पनिशमेंट कदाचित तेवढी महत्त्वाची नाही आहे, पण इन्सेंटिव्ह तर आहेच आहे. तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला काहीतरी चांगल्याची किंवा जास्त गोष्टींची अपेक्षा असणारच आहे. पण साम्यवादामध्ये तुम्हाला कोणापेक्षा जास्त काही मिळणारच नाही आहे. त्याच्यामुळे कोण जास्त काम करणार आहे? जेव्हा कॉम्पिटिशन नसते तेव्हा कॉम्प्लिसन्सी येते. त्याच्यामुळे काय, काम केलं तरी चालणार आहे, नाही केलं तरी चालणार आहे असं होतं, आणि मग इकॉनॉमी ठप्प पडायला लागतात. आणि हेच सगळं झालं जगात जिथे जिथे साम्यवाद लागू झाला त्या तिथे. आजपर्यंत साम्यवाद जिथे लागू झाला असा एकही सक्सेसफुल देश या जगात नाही आहे. रशियामध्ये साम्यवाद आला, सोव्हिएत रशिया कोलॅप्स झालं, आज रशिया कॅपिटलिस्ट आहे. ईस्टर्न युरोपमधले सगळेच्या सगळे देश हे कम्युनिस्ट होते, ते आज सगळे ओपन अप झालेले आहेत, कॅपिटलिस्ट झालेले आहेत. चायना जो आज सगळ्यात मोठा कम्युनिस्ट देश म्हणून ओळखला जातो, तिथे फक्त आणि फक्त सरकार ही कम्युनिस्ट आहे, बाकी त्यांची इकॉनॉमी ही अमेरिके एवढीच कॅपिटलिस्ट आहे. क्युबाची हालत अतिशय वाईट आहे. नॉर्थ कोरियामध्ये लोकांना काय व्यक्ती स्वातंत्र्य आहे किंवा तिथे कशी हालत आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे कम्युनिझम हे आजपर्यंत कुठेही सक्सेसफुल झालेलं नाही आहे. त्याच्यासाठी दोन कारणं आहे. एक तर त्याच्यात होणारी हिंसा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानवी स्वभाव. निसर्गाने दोन माणसांना सारखं बनवलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे सगळे माणसं सारखे वागतील, सगळ्यांचा स्वभाव सारखा असेल, हे जे साम्यवादासाठी आवश्यक एलिमेंट आहे तो इम्पॉसिबल आहे असणं. 1984 नावाचं एक पुस्तक आहे जॉर्ज ऑरवेलचं, ते तुम्ही नक्की वाचा, किंवा त्याच्यावरती सिनेमा पण आला आहे, तो सिनेमा यूट्यूबवर पण अवेलेबल आहे, तो पण नक्की बघा. म्हणजे साम्यवादात काय काय गोष्टी करायला लागतात याच्याबद्दल एक थोडीशी आयडिया येईल. पण एवढं सगळं झालं, फेल झालं, तरी ह्या संकल्पनेला कोणी विसरायला तयार नाही आहेत. आजही कम्युनिस्ट लोक आहेत. या कम्युनिस्ट लोकांनी याला फक्त आता नवीन स्वरूपात एक मॉडर्न रूप दिलेलं आहे. त्याला कल्चरल मार्क्सिझम किंवा वोकिझम असं म्हणतात. सो त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तो स्टे ट्यून्ड.